अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये अचानक काही विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब आणि चक्कर येण्यासारखी लक्षणे जाणवू लागली। त्यानंतर प्रकृती बिघडलेल्या 5 विद्यार्थ्यांना उपचारासाठी अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे। सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहे। दरम्यान अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांशी भेट घेतली। त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांना धीर दिला। यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी महर्षी पब्लिक स्कूलच्या संस्थाचालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच संस्थाचालकांना सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोपही खासदार बळवंत वानखेडे यांनी केला। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरत आहे। सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 5ही विद्यार्थ्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात प्रशासन आणि संबंधित शिक्षण संस्थेकडून नेमकी काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। जनसमर्थन न्यूज, अमरावती। या खाजगी रुग्णालयात जवळपास 5 विद्यार्थी भरती आहेत आणि त्यांची प्रकृती आता स्थिर आहे। परंतु गेल्या काही दिवसाच्या अगोदरच त्यातीलच एक विद्यार्थी दगावला आणि एकाची परिस्थिती गंभीर आहे। आणि प्राथमिक अंदाज त्यांच्या मुलांच्या सांगण्यावरून जे काही अन्नातून त्यांना हा प्रकार झाला, विषबाधा म्हणता येणार नाही, परंतु त्याचा परिणाम तो झालाच। आणि ते विद्यार्थी म्हणजे मळमळ होणे, उलटी होणे, पोट दुखणे हा प्रकार त्यांना झालेला आहे। त्यात निपक्ष चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। प्रशासनाने आणि शासनाने सुद्धा याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे। वारंवार अशा सातत्याने या ठिकाणी घटना होतात। संस्था चालकाला कुठेतरी सरकार आणि अधिकारी, स्थानिक अधिकारी पाठीशी घालतात। निश्चितच यात पाठीशी संस्था चालकांना पाठीशी घालण्याचा प्रकार होत असतो, परंतु हे त्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणं आहे आणि ते खेळणं हे प्रशासनाकडून सुद्धा होऊ नये आणि संस्था चालकांकडून सुद्धा होऊ नये।